अहो काय ग? तुम्हाला एक विचारू का हो? हृदयपासून माझ्या डोक्यात होतं तर तुम्हाला मी आज विचारतेच. काय तुम्ही मला पसंत कसं केलं सांगा बरं. पसंत होय? लय मोठी गोष्ट आहे. म्हणजे सांगा बरं. मला आठवतंय आपलं जे पाहुण्यांनी लग्न जमवलं म्हणजे आपले मावशी काका हां यांचं खूप मोठं योगदान आहे तुला पसंत करण्यामागचं. म्हणजे त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी बघूनच मी तुला खरं तर पसंत केलं. मावशी तुझी एवढी तारीफ करायची, अरे मुलगी अशी मुलगी तशी, म्हणजे तुझ्याबद्दल सांगायची की मुलगी एवढी शांत आहे की तोंडातून एक शब्द निघत नाही म्हणायची. आणि एवढी म्हणजे मला तर वाटलं म्हणलं मुकी का, नाही मुकी नाही ग, बोलती मोजकं बोलती पण कामाशी काम ठेवून व्यवस्थित बोलती. एवढी घाबरती, एवढी भीती त्याच्या मनात की बाप असा दरवाजात आला तरी बापाला बापाने केलं तरी पोरगी अशी टचकन डोळ्यातून पाणी यायचं. म्हणजे एवढं सांगायचं तुझ्याबद्दल. अजून तिला खूप शिकायचंय. आणि मग माझं लग्न झालं, माझा नवरा पण मला शिकवणार पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या मला लय भारी वाटलं. म्हणलं पोरगी एवढी सर्व गुण संपन्न आहे तर मी का नाही म्हणू. मावशीच्या ज्या 4 शब्दांमुळे मी डायरेक्ट प्रभावित झालो आणि मी डायरेक्ट होकार करून दिलं. म्हणलं मला करायची मुलगी. आणि आता लग्नाआधी शांतता होती, लग्नानंतर उद्रेक झाला. म्हणजे जी पोरगी लग्नाआधी घाबरायची ती आता आम्हाला घाबरवते. आणि जी पोरगी शांत होती एकदम ती आता पटापटा बोलायला लागली. मुकी होती तीच पटापटा आता बोलायला लागली. सारा बोलत ती सगळ्या खानदाराला. ज्या पुरीला चांगली शिकायची इच्छा होती ना, आता ती शिकायचं दिलं सोडून आता आम्हाला शिकवते. तुम्ही असंच नका करू, तुम्ही तसंच नका करू, तुम्हाला काहीच जमत नाही, मला सगळं कळतं. हेच चालत आलंय आतापर्यंत. म्हणजे सर्व गुण संपन्न भेटली आणि आयुष्याला बरोबर लागले. बरोबर ना? तुझ्यापेक्षा जास्त मला मावशी काका आठवतं.